हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशी आसा तुम्ही सगळी? आय होप तुम्ही सगळी एकदम बरी आसा. सो टाईम झाला असं 10:30 आणि च्या बी आमची पियोन झाली. बटाट फोव केले आयज दीदीन. सो बटाट फोव आणि दुधाची च्या झाली आमची पियोन बी. आणि आता बसलेली बाबू बी आसा पळय, ताका खावपाक बी केल्ले. सो ते बरयले ताका. आणि काल आमी केले चिकन काफ्रियांनी. सो ते बी कालूच सोंपले. आणि दीदीन 2 किलो हाडलेले चिकन. कितें जालें ताका घेयना म्हणून आता. सो काल सोंपले आणि उरलेले मागीर आयज करपाचे. 2 किलोनी थोडेशे केले काफ्रियान. सो आयज म्हणपा लागले दीदी चिकन फ्रायड रायस करुया. आणि तुमकां हांवें रेसिपी शेअर करुना न्ही चिकन फ्रायड रायसची. सो आयज हांव तुमकां रेसिपी शेअर करता आणि तुमकां प्रोसेस बी दाखयता. आनी एक गजाल म्हटल्यार न्ही, बाबू पयर उबो रावलो आपुणूच आणि मातसो 2 मिनटां रावलो. 2 मिनटां न्ही 2 सेकंड्स कितें रावलो. आणि आतां मातसो रावता तो उबो. आणि हांव ताका चाळयता मातशें फकाणांनी बी म्हणटा उबो राव, मागीर बड्डे केक कापपाक जाय म्हणून उबो रावन. आणि करी सकयल आसलो आणि हांव मोठ्या मोठ्यान उलो करता करिशाक दाखोवपाक पळय पळय म्हणून. पूण तो वयर येता म्हटल्यार मागीर तो बसलो. आमी वयर आसली बेडरुमाक आणि तो सकयल आसलो आयन करतालो. बरें दिसलें अशें एक एक तो स्टेप आपले मायलस्टोन ते कंप्लीट करता न्ही. सो बरें दिसता सामकें बेस्ट फिलींग म्हणटा पळय तशी. आतां पळय बड्डे म्हटल्यार रावल्यार पुरो म्हणटा उबो अशें आसा. सो मेळटा तुमकां हांव किचनान प्रोसेस दाखयता मागीर. वेलकम बॅक. सो परत आयले आमी किचनान आणि सगळें प्रिपेर करून दवरला. प्रिपेरेशन तुमकां दाखयता कितें कितें केलां तें फ्रायड रायस करपाक. सो चला दाखयता तुमकां. फर्स्ट आमी हे पळय आतां आदन दवरला, उदक तापो दवरला. मागीर हे पळय बासमती तांदूळ फुगो घालून दवरल्या उदकान. सो ते पयलू फुगो घालून दवरले न्ही मागीर ते रोखडे शिजता, चड टायम लागना. आणि हे न्ही म्हाजे हांव यूज करता ते न्ही, हे डिफरंट आसा दीदीले. आणि सेकंड थिंग म्हटल्यार हे पळय सगळ्यो व्हेजिटेबल्स आसा न्ही त्यो कट करून दवरल्या. एक गाजर घेतला, एक मोठो कांदो घेतला, मागीर 7-8 अशे वालपापडी घेतल्या चिरून, आणि 2-3 मिरची घेतल्या हिरवी मिरची, आणि घेतला कांद्याची पात. सो हे सगळे कट करून दवरला आमी आता. सो आता आमी प्रोसेस स्टार्ट करूया. आदन आमचे तापले न्ही, सो तेतून आता तांदूळ घालता बासमती. बरे दळून घेता. तितून आता बरो लिंबू पिळटा, मीठ घालता आणि घालता थोडीशी ऑइल. आता हे बरे शिजोनी तोपर्यंत आमी आता नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करूया. हे आमचे चिकन आणि आमी न्ही कालूच मॅरिनेट बी करून दवरिल्ले फ्रायड रायसाक घालपाक लागून. सो तितून घातले आमी थोडीशी मीठ, मागीर हळद घातलेली, ब्लॅक पेपर आणि आले लसूण पेस्ट, आणि मागीर फ्रिजान दवरले काढून. सो एक इन्ग्रेडियंट उरलेलो आमचो घालपाचो. सो तो आमी तो आता घालता. सोया सॉस. आणि बरें आता ते मिक्स करून घेता. चला प्रोसेस स्टार्ट करूया. तेल घातले आता, आणि आता तितून घालता ते मॅरिनेट केलेले चिकन. आणि हितून आमी काल लिंबू बी घातलेलो हा. सो ते हांवें सांगून आसले म्हणून आता सांगूया म्हटले. चिकन आमचे आता शिजले. ऑलमोस्ट 10 मिनटां लागली आमकां शिजता म्हटल्यार. सो आता मातशें सायडीन दवरता आणि आता तितून घालता अंडी. 2 अंडी घातल्या आमी. आता ही न्ही आता बरी मिक्स करता. खूप जावपाक जाय न्ही ती म्हणून. आमचे आता मिक्स करून जाले सगळे. आता ह्यानी आमी आता काढून घेता. सगळं काढून घेतात आम्ही.
आता आम्ही तोच तोप घेतला, ऑइल तिथून ऑलरेडी असं, सो आम्ही थोडीशी घालता आणि आले लसूण पेस्ट घातले. आता मिक्स करता. कांदा घातला आता चिरलेलो. हिरवी मिरची बी घातल्या वांगडा. बरे तळसून घेता. आता घातलं गाजर, कांदो झालो आमचो. बीन्स घातली, वालपापडी, आणि तुमका जाय जाल्यार न्ही कॅबेज सुद्धा घालपाक शकता. आमच्याकडे अवेलेबल ना म्हणून आम्ही घालू ना. कांद्यापात घातली. ही बी आता बरी तळसून घेता. सो गाईज भाजी आमची मातशी आता शिजपाक आयल्यो. आता तितून घालता मीठ. चड शिजोवपाचे ना, ते मातशे क्रंची दवरपाच्यो. रेड चिली सॉस घालता. आणि घालता सोया सॉस. परत बरेचसे मिक्स करून घेता. आणि तिथून घालतो ते फ्राय केलं चिकन आणि एग. वाव, हो पाक तरी बरे दिसता. तुमका जाय जाल्यार भाजी सुद्धा बारीक चिरपाक जाता. सो आता हे आमचे झाले मिक्स करून. आता तिथून घालता आम्ही राईस. अशे तरेन घालता. सो राईस घातले आम्ही. आणि आता ते बरे मिक्स करपाक जाय. स्लो करपाचे, कारण इथे मोडपाची शक्यता असता म्हणून. अशे तरेन आमचो फ्राईड राईस रेडी झालो. मस्त सामको. आयज आमगेर न्ही फक्त चिकनाचेच आयटम्स आसा चडशे. आता चिकन फ्राईड राईस केलो. आता चिकन फ्राय करता आणि सांजचे खंय दीदी मातशी चिकनाची ग्रेवी करता खंय. सो 2 किलो न्ही ते, सो खूप जालेशे. आणि काल काफ्रियाला आमी चड यूज करून इल्लेशे केल्ले. सो आता चिकन शाकोती ऑलरेडी दाखयले तुमकां, सो ती आनी दाखयना. आणि चिकन फ्राय बी दाखयला. सो फ्राईड राईस उरलेलो, सो म्हटलें तो दाखोवया. हे पळया, चिकन म्हाजे फ्राय जाता. गुड इवनिंग. आता जाल्ली आसा 4:45 सुमार. आणि आमी जेवण बी मागीर मातशी बसली, गजाल बी मारल्यो. आणि आता आमी रावंडाक आयल्या. ग्राउंडार आयले आमी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड. सो म्हटलें तुमकां बी दाखोवया म्हटलें. आणि बाबू बी मयंक मनीश बी हांगा येता न्ही रे खेळपाक बी. येता ते मोस्टली. आता एग्जाम म्हणून येना ह्या दिसांनी. सो म्हटलें हांव बी रावंड मारून येता आनी तुमकां बी दाखयता म्हटलें ग्राउंड आमचो फोंडाचो. सो दाखयता तुमकां हांव कितें कसो आसा तो बी. आणि प्लस स्विमींग पूल बी आसा. आनी दिदीगेर साकून दिसता हांगासर सगळें. सो ते झूम करून दाखोवपा पडटा न्ही. सो म्हटलें आतां इवनिंग आसात न्ही टायम, सो म्हटलें एक रावंड मारून येवया म्हटलें. सो गायस तुम्ही पळोवपाक शकता अशे तरेन आसा तो ग्राउंड. आणि आता न्ही सद्या मॅचीस चालू आसा तेंच्यो. सगळ्याक मॅचीस चालू आसा. हांगा पळय क्रिकेट कोचिंग चालू आसा. ग्राउंडार येवन न्ही स्कुलाची याद जाली. पयलो आमी स्कुलान आसतना आमकां पीटी सर हांगा हाडटालो. आमचे हांगा कॉम्पिटिशन्स चालू आसताली. इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स आसताली. आमी हांगा कबड्डी खेळ्ळ्या, थ्रोबॉल खेळ्ळ्या, इवन रनिंग बीन सगळें केलां हांवें हांगासर येवन. सो पयलींचे दीस याद जाले सामके. आज जिखलेली हॅपी टियर्स आयले, मागीर हरलेली तेन्ना, मागीर ते सॅड टियर्स सगळे हांगासर मेमरीज आसा म्हाज्यो बीन. आनी आमचे अशें आमी येतालीं न्ही तेन्ना हें बी आसतालें, आमचे पिरियड्स बी आमकां चुकताले न्ही. सो आमी सामकी हॅपी जातालीं पिरियड्स एटेंड बी करपाचे ना म्हणून, आनी हांगा येवन खेळपाचें म्हणून. सो ते दीस याद जाले. खूब मजा करतालीं आमी. बसीर बी येवप, बसीर येवन बसीर वचप. आनी भितर न्ही इंडोर गेम्स बी आसा. आनी थंय हांव स्किपींग करपा येतालें, स्किपींग कॉम्पिटिशनाक. ती बी याद जाली. इंडोर आतां सद्या वचपाक एलावड ना, कारण पास बी जाय पडटा. इफ कोण प्लेयर आसा पळय तिंकाच एलावड आसा. इवन
स्विमींग हांव न्ही तुमकां दाखोवपाक वयताले बट स्विमींग सुद्दां ते स्विमींग सूट बी आसा न्ही सो एलावड ना सारकें शूटिंग करपाक आनी तेंची बी प्रायवसी न्ही सो ताका लागून हांवें शूट करूं ना भायल्यानूच पयलें आनी आयली इफ तुमी गेम लवर बी आसा मॅचीस बी तुमकां पळोवपाक जाय जाल्यार तुमी एवरी सॅटर्डे हांगा येवपाक शकता आनी हांगासर न्ही तुमकां पळोवपाक मेळटा हांगासर रावन सुद्दां आनी सगळें लायव चालू आसा इवन हें आसा कमेंट्री चालू आसा आनी ट्रॉफीज बी हाडून दवरल्या हांगासर कितें दिसतंय पळय आमकां आनी तुमकां खेळपाक जाय जाल्यार सुद्दां येवपाक मेळटा बट सॅटर्डे एलावड आसना हय सॅटर्डे फक्त जी मॅचीस आसा न्ही तिंकाच एलावड आसा खेळपाक आनी हांगासर सायड रोड आसा न्ही थंय रनिंग बी करपाक मेळटा सो सकाळचे लोक येता रनिंग करपाक इवन इवनींग सुद्दां येता सो तुमी मुद्दम येया इफ नियर बाय फोंडा एरिया आसा जाल्यार आनी तुमकां पळोवपाक बी जाय जाल्यार आनी स्विमींग पूल न्ही स्विमींग पूलाक हांव वयता आसलें बट एलावड ना सारकें आनी म्हाका बी बरें दिसना म्हण हांव वचना थंय शूट करपाक आनी थंय न्ही शिकपाक बी मेळटा आमचो मनीश बी थंयच शिकला न्ही रे बाबू आनी मनीश मयांक थंयच शिकल्या सो तो वचून तुमी शिकपाक शकता आनी पर डे 10 रुपीज न्ही रे पर डे 10 रुपीज इफ तुमकां शिकपाक जाय जाल्यार सो तुमी येवन हांगासर आपल्या भुरग्यांक बी शिकोवपाक शकता आनी म्हाका कमेंट करून सांगा हिंका खंयची गेम कसली गेम म्हणटा ती ही पळया हे पळय हे पळया ही पात आसा ती रनिंग करपाची पात सो मॉर्निंग इवनींग बी हांगा येता रनिंग करपाक आतां आमी हांगासरल्यानूच चलत वयता रनिंग चालू आसा आनी भितर गेम्स ही बाय स्विमींग एरिया तो थंय बसपाक मेळटा आनी सकयल तो स्विमींग पूल आसा आमकां आतां ग्रावंडार रावंड मारून जालें पुरो आनी भूक बी लागली जेवले ते बी सगळें जिरले बरें जालें आमी पयशे घेवन आयिल्ली म्हणून आमी बेश्टे पयशे घेवन आयिल्ली आतां आमी वयता हॉटेलां वचना बेश्टे शॉपार वयता कितें घेता खावपाक कितें आनी वयता घरा दीदीक खबर ना दीदी सोपरा आयला न्ही म्हणटलें आमी इतकें केलं म्हणटलें आनी भायलें जाय काय म्हणटालें तुमकां बेश्टे हांवें पळय येतलेले पयशे बरें जालें घेवन थंड कितें घेता फालोडा घेय रे फालोडा असं 5 दूध जाय 20 एक घे अमूल घे अमूल ना घे बरं राव एक कर आले आमचे घेऊन सगळे सामान घेतले आमी कितें कितें घेतलं रे आमी 5 फालुदा 5 चोकोबार 2-3 चिप्स आणि 1 दुधा पॅकेट हय 5 फालोडा घेतल्या 5 चोकोबार 1 दुधा पॅकेट आणि 3 आमकां चिप्स आणि 5 कितें फालोडा आणि चोकोबार 3 आमी जाली 1 दिदीक आणि 1 कधी शेतला न्ही व्हरपाक म्हाका सो तेका बीन टोटल 5 घेतले आमी ते बी वयता आणि खाता मागीर डायरेक्ट करीश आयलो पळय आयस्क्रीम खावपाक लागलो तेका बी घेतलेली या मरे पावली आमी घरा एक्चुअली न्ही आमी ओदळ पावली घरा बट म्हाका न्ही व्लॉग एंड करपाक यादूच ना कारण हांव मोस्टली कारीनूच करता न्ही आनी दिस टायम करीश स्कुटर घेवन आयिल्लो आमकां व्हरपाक आनी बाबू बरो बसता आतां स्कुटरीन बी मोदी बसता तो सो मागीर आमी आयली आनी मागीर म्हाका दिसलें हांवें व्लॉग एंड केलो म्हणून आतां जेवून बी आतां न्हिदपाक आयली आमी 11:15 जाली आतां म्हटलें व्लॉग एंड करुया म्हटलें आनी दिदीगेर बी हांवें व्लॉग कंटिन्यू करपाक पावलें ना कारण गडबड जाली मागीर येवपाची गडबड जाली आनी हांवें कपडे बी पॅक करूच नासले म्हाजे सो तेवूय बी उरलेले ते केले आनी हांवें तुमकां सांगलेलें न्ही चिकन शाकोती बी अशें कितें करपाक जाय म्हणून ती सुद्दां करूं ना मागीर चिकन चिलीच केली दीदीन आनी आमी ग्रावंडार गेले न्ही आमकां बी पुरो जालें मागीर ग्रावंडार साकून येवन आनी मनीषा कराटे बी वचपा जाय आसलें सो तेका बी थंय पायलो दीदीन मागीर चिली केली फास्ट म्हाका दिला पार्सल पळय आतां सो म्हटलें तुमकां म्हणलें आतां व्लॉग एंड करुया आनी तुमकां सांगोया म्हटलें सो आयचो तुमकां व्लॉग आवडलो जाल्यार प्लीज लायक करा शेअर करा आनी सबस्क्रायब करपाक विसरो नाका
जी कोण माझ्या चॅनलाक न्यू वर्स आसा तिंका बी आवडटा माझे व्लॉग्स जाल्यार प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलाक. सो मेळ्या नेक्स्ट व्लॉगान. टील देन बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.